राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची आज संध्याकाळी देवगिरीवरती बैठक। रुपाली चाकणकर यांच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याविषयी बैठकीमध्ये चर्चा होणार आहे अशी माहिती आहे। तर बैठकीमध्ये सुनेत्रा पवार आमदारांना काही महत्त्वाच्या सूचना करतील अशी देखील माहिती। बोंधूबाबा अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपेल। दुपारी खरातला कोर्टामध्ये हजर करणार। गेल्या 6 दिवसांमध्ये खरातवरती आणखी 6 गुन्हे दाखल। पोलीस नेमकी काय बाजू मांडतील याकडे लक्ष आहे। बोंधूबाबा अशोक खरात याचे आणखी काळे कारनामे उघड होत आहेत। चिंचोके, बनावट खडे याच्या पाठोपाठ मध विकून भक्तांना त्याने गंडवले। 1 किलोची मधाची बाटली तो तब्बल 9 लाख रुपयांना विकायचा। तर तुर्की मधाच्या नावाखाली खरातनं फसवणूक केल्याची माहिती आहे। बोंधूबाबा अशोक खरातची शिर्डीमध्ये कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असल्याचं समोर। शिर्डीमधल्या वॉटर पार्कच्या शेजारी निमगाव शिवारामध्ये असणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेत खरात भागीदार आहे। शिर्डीमधल्या सिल्वर लॉन्समध्ये खरात भागीदार आहे। या मालमत्ता त्यानं कशा मिळवल्या याची देखील चौकशी। अशोक खरातच्या प्रकरणामध्ये आता प्रहारचे बच्चू कडू अडचणीत येण्याची शक्यता। बच्चू कडू यांचा अशोक खरातच्या पाया पडतानाचा व्हिडिओ व्हायरल। भाजपचे मंत्री व्हाल तेव्हा तुम्ही इथे या, दोघांमधला संवाद। अशोक खरातच्या प्रकरणामध्ये सहभागी आमदार आणि मंत्र्यांना सह आरोपी करा, खासदार संजय राऊतांची पुन्हा एकदा मागणी। मुख्यमंत्री लक्ष घालत असल्यामुळे योग्य कारवाई, संजय राऊत यांना विश्वास। या गुन्ह्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे अनेक मंत्री आणि आमदार सहभागी, म्हणून मी म्हणतो त्यांना सह आरोपी करा। आणि ते अत्यंत गुप्ततेने ही कारवाई झाली। हे फक्त मुख्यमंत्री त्याच्यामध्ये मॉनिटरिंग करत होते, बाकी कोणी नाही। गुंडगिरीचा केंद्रबिंदू म्हणजे विधिमंडळाची इमारत, संजय राऊत यांचं वादग्रस्त विधान। पोलिसांनी गुंडगिरी केली तेव्हा विधिमंडळ काय करत होतं? लोकशाहीवरती बोलणारे लोकशाहीची हत्या करत असल्याचाही राऊतांचा आरोप आहे। देवेंद्र फडणवीस किंवा गृहमंत्र्यांच्या मदतीशिवाय साताऱ्यातली झुंडशाही होऊ शकत नाही। ज्या पद्धतीनं पोलिसांनी एका तिकडल्या पालकमंत्र्याला चोप दिला, तोच म्हणतो मी रक्तबंबाळ झालो, माझा हात मोडला, माझा पाय मोडला। सातारा ही महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यातली महत्त्वाची भूमी आहे। नाशिकचा बोंधूबाबा अशोक खरातवरती कारवाईच्या नंतर मिरगावच्या ईशान्येश्वर मंदिरामध्ये शुकशुकाट। एरवी मंदिरामध्ये भाविकांची गर्दी असायची। मंदिर परिसरामध्ये खरातचा कोणताही भक्त येत नाहीये। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या नाशिकच्या मिरगावमध्ये पोहोचल्यात। ईशान्येश्वर मंदिराची त्यांनी पाहणी केली आहे। मंदिराच्या शेजारी असलेल्या खरातचं आलिशान फार्म हाऊस देखील त्या बघणार आहेत। अशोक खरातकडून अत्याचार झालेल्या महिलांनी तक्रारीसाठी पुढे यावं, एसआयटी प्रमुखांचं पीडित महिलांना आवाहन। पोलिसांकडून पीडित महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक देखील जारी करण्यात आलाय। आतापर्यंत खरातच्या विरोधात 6 गुन्हे दाखल। अशोक खरातच्या विरोधामध्ये 6 गुन्हे दाखल करण्यात आले। नराधम अशोक खरातने विद्यार्थिनींशी सोबत गैरवर्तन केल्याचं उघडकीस आलंय। नव्यानं दाखल केलेल्या 3 तक्रारींमध्ये एका विद्यार्थिनीचा समावेश आहे। सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून करण्यात आलेल्या राजकीय खेळी आणि शंभूराज देसाईंनी केलेल्या आरोपांमुळे मुख्यमंत्र्यांची नाराजी। साताऱ्यासारखा प्रकार खपवून घेणार नाही, शिंदेंच्या समोर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याची सूत्रांची माहिती। साताऱ्याची घटना म्हणजे लोकशाहीची हत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय। शंभूराज देसाई यांनी जी माहिती दिली ती धक्कादायक। मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त करणार, सुप्रिया सुळे यांची माहिती। पण हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्यासाठी ही जी काही साताऱ्याची घटना झाली ही लोकशाहीची हत्या आहे। आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांना याच्यासाठी पत्र लिहिणार आहे, कारण का हे अतिशय अस्वस्थ करणारी गोष्ट आहे। साताऱ्यामध्ये ड्रग्ज सापडलं तेव्हा शिंदेंच्या भावाला वाचवणारे तुषार दोषीच, संजय राऊत यांचा पुन्हा एकदा आरोप। दोषींनी तुम्हाला 2 वेळा वाचवलं, नीलम गोऱ्हेंना दोषींचं निलंबन करण्याचा अधिकार आहे का? संजय राऊत यांचा सवाल। शिंदेच्या भावाच्या जागेत सापडला ड्रग्जचा साठा, मॅन्ड्रेकचा, तेव्हा त्यांना वाचवण्यात पण हेच तुषार दोषी होते। आणि आता कालच्या झुंडशाहीत सुद्धा हेच तुषार दोषी होते। ज्या तुषार दोषीने तुम्हाला 2 वेळा मदत केली
बेकायदेशीरपणे, त्याच तुषार दोषीच्या निलंबनाच्या कारवाईसाठी तुम्ही त्याला आग्रह धरा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.